मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, सहलीतील भयानक अनुभव माझा मामे भाऊ यश याचा आहे। त्याने मला सांगितला होता। आम्ही मुंबईत राहतो। मागच्या वर्षी लॉकडाऊन होण्यापूर्वी त्याच्या कॉलेजची सहल म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिट निघणार होती। ते चंदीगड, मनाली आणि शेवटी पंजाब करून मुंबईला परतणार होते। सगळी तयारी तशी आधीच झाली होती, पण तरीही तिथे गेल्यावर हॉटेल्स रूमचा घोळ झाला। त्यांना हव्या तशा रूम मिळाल्या नाहीत। त्यामुळे माझ्या भावाला आणि त्याच्याबरोबर अजून 5 जणांना त्याच हॉटेल शेजारी एक दुसऱ्या हॉटेलमध्ये रूम अरेंज करून दिल्या गेल्या। नाईलाजाने आपला सगळा ग्रुप सोडून त्यांना तिथे जावे लागले। ते हॉटेल कम लॉज एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखेच होते, अगदी प्रशस्त। तो व त्याचे 2 मित्र एका रूममध्ये व बाकीचे 3 दुसऱ्या रूममध्ये झोपायला गेले। आता मित्रमंडळी एकत्र असतील तर लवकर झोपायचा प्रश्न कुठे येतो। त्यांच्या गप्पा मजा मस्ती सुरू होती आणि असे करत करत रात्रीचे 12 वाजून गेले। त्यांना अचानक भूक लागली। घड्याळात वेळ पाहिली तर 12:15 व्हायला आले होते। त्यांना माहीत होते की आता बराच उशीर झालाय, पण तरीही त्यांनी हॉटेलच्या फोनवरून मॅनेजरला फोन केला। बऱ्याच रिंग वाजल्या, पण तरीही कोणी फोन उचलत नव्हते। त्याचा मित्र सतत फोन करत राहिला। शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर त्याने फोन उचलला। लगेच मित्राने जेवणाबद्दल विचारपूस केली। तसे ती मॅनेजर जरा चिडतच म्हणाला, 11 वाजता सर्वजण झोपायला जातात, म्हणून आता काही मिळणार नाही, उद्या सकाळीच मिळेल। त्यांना हे थोडे विचित्र वाटले, कारण अशा मोठ्या हॉटेलमध्ये रात्री ही सगळे मिळते। त्या मॅनेजरच्या बोलण्याकडे लक्ष न देता यशने मोबाईल काढला आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप ओपन करून त्यावर काही मिळते का ते पाहू लागला। तसे अशा ॲपची डिलिव्हरी जास्त उशिरापर्यंत नसते, पण ते मुख्य शहरात असल्यामुळे अजून एक अर्धा तास ऑर्डर करणे शक्य होते। मित्रांना विचारून त्याने पटापट ऑर्डर प्लेस केली आणि फोन खाली ठेवला। अवघ्या काही सेकंदात त्यांच्या रूमचे दार वाजले। उघडण्याआधी त्यांनी कोण आहे असे विचारले, पण कसलाच प्रतिसाद आला नाही। काही सेकंदाने पुन्हा दारावर थाप पडली आणि यावेळी पलीकडून फूड डिलिव्हरी असे कोणीतरी म्हणाले। त्यांना आश्चर्य वाटले, कारण ऑर्डर प्लेस करून 5 मिनिटंही झाले नव्हते। यशने जाऊन दार उघडले, पण बाहेर कोणी नव्हते। त्यातला एक मित्र म्हणाला की मी खाली जाऊन बघून येतो। तो लिफ्ट जवळ आला तर लिफ्ट त्याच मजल्यावर उभी होती, पण बटन दाबण्याआधीच लिफ्टचे दार आपोआप उघडले। तो जरा गोंधळला। त्याला कळले नाही की त्यांनी लिफ्टचे बटन नक्की दाबले की नाही, पण तो जास्त विचार न करता लिफ्टमध्ये शिरला आणि खाली आला। मेन गेट जवळ जाऊन तो पाहू लागला। तिथेच गाढ झोपलेल्या वॉचमनला उठवून विचारू लागला की कोणी डिलिव्हरी बॉय आला होता का। तसे त्या वॉचमॅनने गेटकडे इशारा करत सांगितले, गेट लॉक है, कोई नहीं आया था। तो मित्र धावतच वर आला आणि इतर मित्रांना सांगू लागला की मेन गेटला कुलूप लावले आहे, आणि तो वॉचमॅन म्हणाला की कोणीच आले नव्हते। यशने पटकन त्या ॲपवरून नंबर काढून फोन केला तर कळले की डिलिव्हरी बॉय अजून तिथून निघालाच नाहीये। त्याने फोन ठेवताच दारावर पुन्हा एक थाप पडली। आता मात्र ते जरा घाबरले, पण तितक्यात एक मित्र म्हणाला, अरे बाजूच्या रूम मधले क्लासमेट आपली मस्ती तर करत नसतील, आपल्याला घाबरवत तर नसतील ना। यश त्याचे दार उघडायला गेला तेव्हा पण दरवाजा काही उघडत नव्हता। त्या तिघांनीही प्रयत्न केला, पण दार उघडायचे काही नाव घेत नव्हते। ते प्रयत्न करतच राहिले आणि शेवटी दार उघडले। बाहेर पाहिले, पण पुन्हा कोणीच नाही। त्यांनी बाजूलाच असलेल्या मित्रांच्या रूमवर जायचे ठरवले। त्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा लॉक केला आणि ते बाहेर पडले। बाजूच्या रूममध्ये येऊन त्यांनी मित्रांना घडलेला प्रकार सांगितला। तसे त्यांच्यातला एक मित्र मोठ्याने हसू लागला। यश त्याला जरा चिडूनच म्हणाला, तुला काय झाले दात काढायला। तसे तो म्हणाला की अरे मला झोप येत नव्हती, म्हणून तुम्ही जागे आहात का ते पाहायला आलो, तर आतून तुम्ही काहीतरी खायला ऑर्डर करत आहात हे ऐकू आले, म्हणून मीच मस्करी केली। मुद्दामून दार वाजवले आणि फूड डिलिव्हरी सांगून माझ्या रूममध्ये म्हणजे इथे पळून आलो।
ते तिघेही त्याच्यावर चिडले आणि त्याला ओरडू लागले. ते त्याला म्हणाले की एकदा ठीक आहे, पुन्हा येऊन दार का वाजवले? त्यांचे असे बोलणे ऐकून तो मित्र एकदम शांत झाला, पण त्याला ओरडणे चालूच होते. त्यांचा आवाज ऐकून वॉचमन वर त्यांच्या रूममध्ये आला. त्यांना जरा दम देत म्हणाला की आवाज करू नका, शांत झोपा. तुमच्यामुळे माझी 2 वेळा झोपमोड झाली आहे. एवढे बोलून ती खाली निघून गेला. जवळपास अर्ध्या तासाने डिलिव्हरी बॉयचा फोन आला. तसे त्यांचे 2 मित्र खाली गेले. वॉचमॅन झोपला होता म्हणून त्यांनी हळूच टेबलवरची चावी घेतली, गेट उघडला आणि बाहेर जाऊन पार्सल घेतले. जाता जाता त्या डिलिव्हरी बॉयने त्यांना विचारले, तुम्ही रहने के लिए कोई और जगह नहीं मिली क्या? त्यावर त्याने असे का विचारले. जसे त्या डिलिव्हरी वाल्याने जे सांगितले ते ऐकून ते प्रचंड घाबरले. धावतच ते रूमवर आले आणि इतर मित्रांना सांगू लागले. तो डिलिव्हरी वाला सांगत होता की या हॉटेलमध्ये जास्त कोणी राहत नाही. साधारण 5 वर्षापूर्वी इथे एका मुलीचा खून झाला होता. तेव्हापासून रात्री इथेच कोणीच थांबत नाही. तसे ज्या मित्राने आमची मस्करी केली होती तो म्हणाला, मी तुम्हाला पूर्ण गोष्ट सांगितली नाही. मी तुमचे दार फक्त एकदाच वाजवून पळालं होतं. त्याचे हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र कोणालाही त्या रात्री झोप लागली नाही. संपूर्ण रात्र त्यांनी जागूनच काढली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आशा आहे की तुम्हाला सहलीतील भयानक अनुभव ही भयकथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.